हॅलो नमस्कार, मी माझ्या गोडताई आणि मैत्रिणींचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। मनापासून अगदी हृदयातून सर्व माझ्या यूट्यूब परिवाराला श्री स्वामी समर्थ। आजचा आपला व्हिडिओ महाशिवरात्रीला या 10 गोष्टी चुकूनही आपल्याला करायच्या नाही आणि काय चुका करायच्या नाही आणि उपवास कसा करायचा आहे त्याविषयी मी तुम्हाला थोडक्यात माहिती सांगणार आहे। ती माहिती माझ्या परिवाराने सर्व ऐकून घ्यावी आणि त्यातील नियमांचं पालन करावं अशी माझ्या परिवाराला विनंती करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। आणि आपले हे जे येणारे व्हिडिओ आहे ते 6:30 ला येतात, तर ते माझ्या यूट्यूब फॅमिलीला एक विनंती करते की सर्वांनी आवर्जून बघा आणि व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा। आणि तुम्ही जेव्हा सबस्क्राईबचं बटन दाबता तेव्हा तुम्हाला सबस्क्राईबवरती जे समोर ऑल ऑप्शन येतं त्या ऑल ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे, म्हणजे तुम्हाला येणाऱ्या सर्व व्हिडिओचं नोटिफिकेशन येईल, म्हणजे तुम्हाला जास्त शोधत बसायचं काम पडणार नाही आणि सर्व उपायांची किंवा व्हिडिओची माहिती तुम्हाला व्हिडिओद्वारे कळेल। महाशिवरात्रीला अशी करावी भगवान शंकराची पूजा, हे नियम पाळायला विसरू नका। यावर्षी महाशिवरात्री हा सण 8 मार्च रोजी शुक्रवारी 2024 सालमध्ये येत आहे। आपल्याला महाशिवरात्रीच्या दिवशी उपवास करून भगवान भोळ्या शंकराची पूजा करण्याची पद्धत आपल्या हिंदू धर्मामध्ये आहे। शंकरांना प्रसन्न करून घेण्यासाठी आणि उपवास ठेवण्यासाठी बऱ्याच नियमांचं पालन आपल्याला करायचं आहे। या नियमांचं पालन केल्याने महाशिवरात्रीचे पूर्ण फळ आपल्याला लवकरात लवकर मिळते आणि भगवान शंकराची कृपादृष्टी आपल्यावर सतत राहते असे मानले गेले आहे। महाशिवरात्रीचे व्रत आणि उपासनेचे महत्त्व आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। आता पहिली गोष्ट म्हणजे आपण महाशिवरात्रीचे व्रत किंवा उपासना करण्यासाठी पहिला नियम म्हणजे कोणताही तामसिक आहार घ्यायचा नाही आणि मद्यपान धूम्रपान या सर्व गोष्टींचा आपल्याला त्या दिवशी खायच्या नाहीत, हे पूर्णपणे वर्ज्य करायचं आहे। आता दुसरी गोष्ट, महाशिवरात्रीचे पूजेसाठी लागणारे साहित्य म्हणजेच धोत्र्याचं फळ, बेलपत्र, पांढरे फुले, अक्षदा, लाल चंदन, चंदन, भस्म, गंगाजल, कापूर, भीमसेनी कापूर हा आपल्याला शक्यतो भीमसेनीच कापूर घ्यायचा आहे। मध, गाईचे दूध, उसाचा रस, मोळी, शमीची पाने, पांढऱ्या किंवा निळ्या रंगाचे रुईचे फूल, एवढ्या सामानाची आपल्याला आणून ठेवायचं आहे। सोबतच कमळगठ्ठ्याचे मणी सुद्धा आणावे। माता पार्वतीसाठी सौंदर्य सामान सुद्धा आपल्याला ठेवायचं आहे। आता तिसरी गोष्ट अशी आहे की महाशिवरात्रीला भगवान शंकरांना आपल्याला कोणता नैवेद्य अर्पण करायचा आहे तो बघूया। थंड पदार्थ, हलवा, लस्सी, पांढरी मिठाई, मालपुवा या पदार्थांचा आपल्याला नैवेद्य भोले बाबांना अर्पण करायचा आहे। आता चौथी गोष्ट, आपल्याला महाशिवरात्री व्रताच्या दिवशी आपल्याला अन्न अजिबात ग्रहण करायचं नाही, बिमार व्यक्ती सोडून। या दिवशी आपण दिवसभर फळे किंवा दूध, नारळ पाणी घेऊ शकतो। सूर्योदयापासून आपल्याला भगवान शंकरांची पूजापाठ भक्तीमध्ये दिवसभर अगदी तल्लीन राहायचं आहे आणि सोबतच तुम्ही ओम नमः शिवाय किंवा नमः शिवाय ओम किंवा श्री शिवाय नमस्तुभ्यम या मंत्राचं दिवसभर आपल्याला जप करायचं आहे, पठण करायचं आहे। पाचवी गोष्ट अशी आहे की आपल्याला महाशिवरात्री व्रताच्या दिवशी दिवसभर झोपायचं नाही, उपवासाच्या दिवशी झोपू नये असं शास्त्र सांगतं। रात्री आपल्याला किमान 12 पर्यंत जागरण करायचं आहे। 6वी गोष्ट, जेव्हा आपण शिवलिंगाची प्रदक्षिणा घालतो तेव्हा आपल्याला अर्धीच प्रदक्षिणा घालूनच परत यायचं, शिवलिंगाची संपूर्ण प्रदक्षिणा घालायची नाही। 7वी गोष्ट, आता आपल्याला महाशिवरात्रीच्या पूजेमध्ये या वस्तूंचा अजिबात वापर करायचा नाही, तर त्या कोणत्या आहेत त्या वस्तू? नारळ, केवड्याचं फूल, चाफ्याचं फूल, तुळस, शंख या वस्तूंचा वापर आपल्याला शिवपूजेमध्ये अजिबात करायचा नाही, या वस्तू निषिद्ध मानल्या जातात। 8वी गोष्ट अशी आहे
की महाशिवरात्रीच्या व्रतामध्ये किंवा उपासनेमध्ये आपल्याला ब्रह्मचर्याचं पालन आवर्जून करायचं आहे। ब्रह्मचर्याचं पालन हे आपल्याला कसं करायचं आहे, तर आपल्याला ज्या दिवशी आपण कोणताही उपवास पकडतो तर त्याच्या आदल्या दिवशी, त्या दिवशी आणि त्याच्या दुसऱ्या दिवशी असं आपल्याला पालन करायचं आहे, तरच ते आपल्याला त्या कोणत्याही उपवासाचं फळ आपल्याला मिळत असतं। आता 9वी गोष्ट, महाशिवरात्रीच्या दिवशी रात्रभर जागरण करावं, याने आपल्याला व्रताचं जास्त पुण्यफळ मिळत असतं। शिवपुराणात महाशिवरात्रीच्या रात्री जागरणाला खूप महत्त्व दिलं गेलं आहे। 10वी गोष्ट, आता महाशिवरात्री व्रताचे पारण निशिता कालच्या शुभ मुहूर्तानंतर करायचं आहे, कारण चतुर्दशी तिथीच्या समाप्तीपूर्वीच पारण करण्याचा नियम आहे। आता हिंदू धर्मामध्ये भगवान भोळ्या शंकराला प्रसन्न करण्यासाठी भोळ्या शंकरांचे भक्त आहेत की जे सोमवारी उपवास धरतात। भगवान शंकराला प्रसन्न करण्यासाठी त्यांची पूजा अर्चा सोमवारी करण्याची प्रथा चालत आलेली आहे। सोमवार हा महादेवाला समर्पित आहे, म्हणून आपण या दिवशी पूजा प्रार्थना करत असतो किंवा जेणेकरून आपल्याला भोले बाबांचा आशीर्वाद या दिवशी खरोखर लवकर प्राप्त होतो। तसं म्हटलं तर 1 लोटा पाणी सुद्धा आपण अर्पण करून सुद्धा महादेव आपल्याला लवकरात लवकर प्रसन्न होतात। भक्ती फक्त मनातून करायला हवी। सोमवारी महादेवाला आपण अनेक वस्तू वाहिल्या तरी चालतात, परंतु अशा अनेक गोष्टी आहेत की ज्या आपल्याला चुकूनही सोमवारच्या उपवासात करायच्या नाहीत, की जेणेकरून भगवान शंकर आपल्यावर क्रोधित होईल। सोमवारचे व्रत कसे करावे ते आपण पाहूया। धार्मिक श्रद्धेनुसार सोमवारी आपल्याला लवकरच उठायचं आहे आणि अंघोळ करून स्वच्छ कपडे घालायचे। शिवलिंगाला आपल्याला जलाभिषेक आपल्या घरी किंवा महादेवाच्या मंदिरात जाऊन शिव महिमा स्तोत्र पठण करावे किंवा रुद्र अभिषेक करावा। या दरम्यान माता पार्वती आणि भगवान शंकरांची प्रथमोपचार पूजा करून यथायोग्य पूजा करावी। व्रताची कथा ऐकावी। सोमवारच्या उपवासात एकाच वेळी भोजन करायचं असतं, पण तुम्ही दिवसभर फळे खाऊ शकतात। महादेवाच्या पूजेत या चुका अजिबात आपल्याला करायच्या नाहीत। सोमवारी महादेवाची पूजा म्हणजे अभिषेक करताना तांब्यांचा आपला तांब्याचा तांब्या असतो, त्या तांब्यांचा भांड्याचा वापर करायचा नाही। दूध किंवा पंचामृताचा आपण अभिषेक करतो तेव्हा स्टीलचा पेला किंवा स्टीलचीच वाटी घ्या। तांब्याच्या भांड्यात दूध टाकल्याने दूध हे बाधित होत असतं, त्यामुळे त्या भांड्यामधून आपल्याला दूध अर्पण करण्यास योग्य राहत नाही। महादेवाची पूजा करताना पंचामृताने स्नान करून शिवलिंगावर पाणी आपल्याला वाहायचं आहे, कारण आपण जेव्हा शिवलिंगावर पाणी अर्पण करतो तेव्हाच आपला जलाभिषेक पूर्ण झाला असं मानलं जातं। महादेवाची पूजा करताना चुकूनही त्यांना कुंकाचा टिळा लावायचा नाही। महादेवाला चंदनाचा टिका जरूर लावावा, कारण चंदन आणि भस्म हे महादेवाला खूप प्रिय आहे। आपली पूजा झाल्यावर महादेवाला कधीच पूर्ण प्रदक्षिणा घालायची नाही। जिथे दूध वाहते तिथेच आपल्याला थांबायचं असतं आणि परत यायचं। ज्यांनी कोणी भगवान शंकरांचा आशीर्वाद प्राप्त होण्यासाठी उपवास केला आहे त्यांनी हे लक्षात जरूर ठेवावे। आजच्या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती होती। कशी वाटली नक्की सांगा, आणि चॅनलवरती जर का नवीन असाल तर प्लीज चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा। धन्यवाद। श्री स्वामी समर्थ। आणि हो, जो खास मेन उपाय आहे तो तुम्हाला गुरुवारच्या व्हिडिओमध्ये मी येईन। लक्ष्मी प्राप्ती करता तो उपाय खूप पॉवरफुल आहे आणि तो आपण वर्षातून एकदाच करू शकतो। तर माझ्या परिवाराने त्या व्हिडिओलाही सपोर्ट करावा, साथ द्यावी अशी परिवाराला विनंती करते आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते। धन्यवाद। श्री स्वामी समर्थ।